Hello students, as we have decided while doing organic chemistry, I am also sending you full portion paper discussions. So today we are going to start with first full portion paper, which was quite good paper actually, and there are some questions which are really testing questions. So let us start discussing full portion questions. I am going to discuss only physical and organic chemistry questions. Inorganic chemistry questions are direct theoretical questions, so you can get the answers from textbook also. 51 number question आहे पहिला. एनईटी आणि जेईच्या मुलांमध्ये हा फरक पडणारे क्वेश्चन नंबर व्हॅरी होतील. एनईटीच्या मुलांमध्ये जास्त क्वेश्चन असतील 15. तेवढा फक्त लक्षात ठेवा. क्वेश्चन तुम्हाला थोडा शोधावा लागेल जेईच्या मुलांना. हे जे क्वेश्चन नंबर्स आहे हे थोडेफार तुमचे आणि माझे व्हॅरी होणार आहे, थोडं लक्षात ठेवा. अ पर्टिक्युलर सॉलिड व्हेरी हार्ड अँड हॅज अ हाय मेल्टिंग पॉइंट. इन सॉलिड स्टेट इट इज नॉन कंडक्टर अँड इन इट्स मेल्टिंग इट इज कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ऑब्वियसली इट इज गोइंग टू बी आयोनिक सॉलिड. सी जेव्हा तो आयोनिक सॉलिड आहे तो सॉलिड स्टेटमध्ये जेव्हा असतो लाईक NaCl, because of very high or very strong inter-ionic forces of attraction, they are strongly bound together. It's a hard solid. आणि तो ब्रिटल पण असतो. ब्रिटल असतो याचा अर्थ काय की त्याचा जर लंप असेल तर त्याला आपण हॅमर केलं, त्याला मेकॅनिकल फोर्स अप्लाय केला तर तो पावडरमध्ये जातो, कारण त्याच्या बॉन्ड्सना डायरेक्शनल कॅरेक्टर नसतं. हे सगळ्यात महत्वाचं. पण सबस्टन्स हार्ड असतो, त्याचं कारण आहे व्हेरी स्ट्रॉंग इंटर आयोनिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि त्याच्याबरोबर त्यांनी असं म्हणलं की तो जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतो इट इज बॅड कंडक्टर. यू नो दॅट आयन्स कॅनॉट मूव्ह, दे हॅव फिक्स पोझिशन्स अँड दॅट्स वाय देर इज नो क्वेश्चन ऑफ हॅव्हिंग कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट वन्स दे मेल्ट, नाउ आयन्स आर मूव्हिंग and they can conduct electricity. So this matches with only ionic solid. So question 51 has answer D, ionic. To get n-type semiconductor, direct answer है, the impurity to be added to silicon should have number of valence electrons greater than 4 obviously, and hence answer should be D, 5. आता जो पुढचा क्वेश्चन आहे, Ag crystallizes as FCC. आता जेव्हा तुम्ही FCC म्हणता तेव्हा मी ही डायग्राम काढली तुमच्यासाठी, आणि हा जो फेस डायगोनल आहे त्याला आपण म्हणतो फेस डायगोनल. तर सगळीकडे आर 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 म्हणजे टोटल 4R आहे हा डिस्टन्स. या फेस डायगोनलला समजा मी जर बी म्हणलं आणि एज लेंथ ए घेतली आपण, तर जे आपलं कॅल्क्युलेशन आहे ते असं असतं b² इज इक्वल टू 2a², म्हणजेच b इज इक्वल टू √2a, आणि b म्हणजेच आहे 4R इज इक्वल टू √2a. तुम्हाला मी हे इक्वेशन नेहमी लक्षात ठेवा असं सांगितलं होतं. याच्यावरून मग तुम्हाला ए माहिती असेल तर आर काढता येतो, आर माहिती असेल तर ए काढता येतो. आता या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांनी विचारलंय डेन्सिटी आणि त्यांनी दिले रेडियस. सो जर तुम्हाला रेडियस माहिती असेल तर आधी ए काढावा लागेल. सो एचा जो फॉर्म्युला येईल इट विल बी 4R by √2 or it will be 2√2R. So आपण आधी पहिले याची एज लेंथ काढून घेऊ. एज लेंथचा फॉर्म्युला मी तुम्हाला इथं करून दिलाय 2√2R. याच्यामध्ये 144 पिकोमीटर त्यांनी रेडियस दिलेली आहे. सो 2 इंटू √2 म्हणजे 1.41 इंटू R दिले 144, आणि हे जे आन्सर येतं आहे ते मी कॅल्क्युलेट केलंय 53. आय हॅव कॅल्क्युलेटेड ॲज 407. पिकोमीटर मध्ये येईल हे. आणि आता तुम्हाला जेव्हा डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरायचा आहे, झेड म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन दॅट युनिट सेल, त्याच्यानंतर इंटू ॲटॉमिक मास अपॉन AQ इंटू ॲव्होगॅड्रो नंबर, याच्यामध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं. FCC म्हणल्यावर तुम्हाला झेडची व्हॅल्यू 4 आहे हे लक्षात पाहिजे. आतमध्ये 4 ॲटम्स असतात फेस सेंटरमध्ये, कारण 6 फेसेसमध्ये प्रत्येक ठिकाणी अर्धा अर्धा आत गेलेला असतो, म्हणजे तसे 3 ॲटम्स असतात, आणि प्रत्येक कॉर्नरला 1/8 पोर्शन आत गेलेला असतो. असे 8 कॉर्नर असतात. सो टोटल तो 1 ॲटम आहे.
तो 1 प्लस हे 3 फेसेसचे असे टोटल 4 ॲटम. ॲटॉमिक मास सगळ्यांना पाठ पाहिजे. सिल्वरचं 108 आहे. आणि आता ए क्यूब जेव्हा तुम्ही लिहिता मित्रांनो, तुम्हाला जी डेन्सिटी हवी असते ती तुम्ही नीट चेक करा. इट शुड बी इन ग्रॅम पर सीएम क्यूब. 53 मध्ये त्यांनी आन्सर्स बघा सगळी ग्रॅम पर सीएम क्यूब मध्ये दिले. म्हणजे तुम्हाला हे जे 407 पिकोमीटर आहे त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. सो 407 इंटू 10⁻⁻10 हे सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन झालं. मीटरमध्ये हवं असेल तर -8 होतं. हे पुन्हा एकदा मी सांगतोय. हे क्यूब इंटू 6.02 इंटू 10⁻23 हा अवोगॅड्रो नंबर लिहिलाय खाली मी. आणि हे कॅल्क्युलेशन येतंय माझं टोटल 432 डिवाइड बाय 40.7 इट इज 10.6. So approximately equal to 10. So answer is A, 53. 54 जो क्वेश्चन आहे चांगला क्वेश्चन आहे. 5 cm cube of acetone is added to 100 cm cube of water. The vapor pressure of water over the solution will be. आता या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला सांगितलं का? 53 चा आन्सर ए आहे. म्हणजे एजी क्रिस्टलायझेस ॲज एफसीसी. तो क्वेश्चनचा नंबर तुमच्या इकडे बघा, काय चेक करा काय आहे तो. आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्यात ऍसिटोन जर वॉटरमध्ये ऍड केलं तर व्हेपर प्रेशर ओव्हरऑल सोल्युशनचं काय होईल असा प्रश्न आहे. सो त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल सोल्युशनचे जी एक्झाम्पल्स आहेत ती लक्षात पाहिजे. नॉर्मली एक गोष्ट लक्षात घ्या की ऍसिटोनमध्ये हे डायपोल इंटरॅक्शन्स असतात विच आर वीकर दॅन हायड्रोजन बॉन्ड्स. पण जेव्हा तुम्ही त्याच्यात पाणी ऍड करता तेव्हा ऍसिटोन मधले डायपोल इंटरॅक्शन जाऊन तिथं पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप होतो. सो ऍसिटोन मध्ये हे असं हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप होतं. तसंच या साईडला पण सॉरी. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे की हायड्रोजन बॉन्डिंग हे डायपोल इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग आहे. मग जर 2 ऍसिटोन मॉलिक्यूल मधल्यापेक्षा किंवा 2 वॉटर मॉलिक्यूल मधल्यापेक्षा जर हाफ हायड्रोजन बॉन्ड आणखी स्ट्रॉंग झाला असेल तर दोघांच्याही मॉलिक्युल्सची जी एस्केपिंग टेंडन्सी आहे वेपर फेजमध्ये ती कमी होते. इन अदर वर्ड्स दिस कॉम्बिनेशन शोज निगेटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे ऍसिटोन वॉटर यांच्यामधला हायड्रोजन बॉन्ड हा नुसत्या वॉटर मॉलिक्यूल मधल्या हायड्रोजन बॉन्ड पेक्षा किंवा नुसत्या 2 ऍसिटोन मॉलिक्यूल मधल्या डायपोल इंटरॅक्शन पेक्षा स्ट्रॉंग असतो. तो स्ट्रॉंग झाल्यामुळे काय झालं, हे जेवढे मॉलिक्युल्स तुम्हाला एक्सपेक्टेड होते एवढे एस्केप होतील वेपर फेजमध्ये त्याच्यापेक्षा कमी एस्केप झाले. त्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द वेपर फेज डिक्रीज दॅन एक्सपेक्टेड बाय अवर रेग्युलर रेऑल्ड्स लॉ. जेवढे रेऑल्ड्स लॉनी एस्केप होणं अपेक्षित होतं तेवढे एस्केप झाले नाही. त्यामुळे रेऑल्ड्स लॉनी एक्सपेक्टेड जेवढं वेपर प्रेशर होतं त्याच्यापेक्षा याचं वेपर प्रेशर नेहमी कमी असेल. इट विल बी लेस दॅन एक्सपेक्टेड बाय रेऑल्ड्स लॉ. So answer should be B, 54B. It will be less than vapor pressure of pure water. नुसत्या वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर पेक्षा ते कमी असेल. सिंपल लॉजिक आहे. जेव्हा निगेटिव्ह डेव्हिएशन असतं याचा अर्थ असा असतो की कमी मॉलिक्युल्स एस्केप होतात. कारण आता जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झाले आहेत ते ओरिजिनल म्हणजे ए आणि बी यांच्यामधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे नवीन जो ए आणि बी मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालेला आहे याला तुम्ही ए म्हणा आणि याला तुम्ही बी म्हणा वॉटरला. तर मी असं म्हणलं की ओरिजिनल ऍसिटोन मधला आणि ओरिजिनल वॉटर मधले जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यापेक्षा ऍसिटोन वॉटर मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त स्ट्रॉंग डेव्हलप होतो हा. आणि त्याच्यामुळे कमी मॉलिक्युल्स वेपर फेजमध्ये जातात. त्यामुळे त्यांचं वेपर प्रेशर जे आहे ते कमी असतं दॅन एक्सपेक्टेड. सो आन्सर शुड बी बी, 54B. याच्या पुढं 55th क्वेश्चन आपण घेणार आहोत.
जो आहे, इफ द एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन ऑफ 10 ग्रॅम सोल्यूट, मॉलिक्युलर वेट 100. ओके, सो लेट अस गो फॉर दॅट. Elevation in boiling point of a solution of 10 gram solute in 100 gram water. यांनी सॉल्व्हंटचं वेट दिलंय, सोल्यूटचं वेट दिलंय आणि सोल्यूटचं मॉलिक्युलर वेटही दिलंय. सो डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 आणि वरती 1000. तुम्हाला हे दिलंय W2 10 ग्रॅम, मॉलिक्युलर वेट दिलाय 100 ग्रॅम आणि सॉल्व्हंटचं वेट पण 100 ग्रॅम दिलंय. सो सगळंच दिलेलं आहे. 10 ग्रॅम आहे, मॉलिक्युलर वेट आहे 100, वॉटरचं वेट पण 100 ग्रॅम आहे आणि वरती 1000 आहे. सो सगळे झिरोज कॅन्सल झाले. याचा अर्थ त्यांनी विचारले काय तुम्हाला, देन आणि जर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा टीबी असेल तर इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किती असेल, तर इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट विल बी सेम ॲज elevation in boiling point delta TB. So ebilioscopic constant ची व्हॅल्यू ही elevation in boiling point इतकीच येईल. So answer will be C, 55C. Which has highest freezing point. आता हायएस्ट फ्रीजिंग पॉइंट जर तुम्हाला हवा असेल तर याचा अर्थ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट तुम्हाला लोएस्ट हवा असतो. हे कायम लक्षात घ्या. डेल्टा टीएफचा फॉर्म्युला जर मी घेतला तर सगळ्या सोल्युशनसाठी केएफ सेम असेल, बिकॉज वी आर कन्सिडरिंग ॲक्वियस सोल्युशन ओनली. सो जोपर्यंत सॉल्व्हंट सेम असतं तोपर्यंत त्याचा जो कॉन्स्टंट आहे तो बदलत नाही, बिकॉज इट इज सॉल्व्हंट डिपेंडंट. सो केएफ विल बी सेम. So delta TF will be proportional into colligative molality. मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलं होतं फिजिकल केमिस्ट्रीच्या की I इंटू एम शी प्रपोर्शनल आहे. मग ज्या सोल्युशनमध्ये I इंटू एम ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल त्या सोल्युशन मधला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट सगळ्यात कमी असेल, ते लक्षात ठेवा. आणि ज्या सोल्युशनमध्ये डेल्टा TF सगळ्यात कमी असेल त्याच्यात फ्रीजिंग पॉइंट जास्त असेल, कारण डिप्रेशन कमी झालंय फ्रीजिंग पॉइंटमध्ये, बाकीच्यांमध्ये अजून जास्त झालंय. सो ज्याच्यात डिप्रेशन कमी झालंय त्याचा फ्रीजिंग पॉइंट बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये जास्त असतो, असं लक्षात घ्या. सो तुम्ही जर प्रत्येक सोल्युशनमध्ये, सोल्युशन ए बघा, त्याच्यात K4 FeCN6 आहे. जर तुम्ही त्याचं आयोनायझेशन बघितलं K4 FeCN6 एवढं एकाच दाखवावं लागेल आपल्याला, बाकीच्यांचं तुम्हाला डायरेक्ट बघून कळेल. हे असं होईल FeCN6 4-. सो हे टोटल 4 आयन्स आहेत आणि हा एक आयन आहे टोटल FeCN6 4- असे टोटल 5 आयन्स आहेत. सो याचा अर्थ आय ची व्हॅल्यू जी आहे ती इथं 5/1 आहे. बी मध्ये बघा ग्लुकोज सोल्युशन आहे विच इज अ नॉन इलेक्ट्रोलाइट, ते डिसोशिएट होणार नाही, त्यामुळे आय ची व्हॅल्यू 1, मोलॅलिटी पण 1. त्याच्यानंतर KCl सोल्युशन आहे, आय ची व्हॅल्यू 2, K प्लस आणि Cl मायनस आयन आहे आणि मोलॅलिटी 1. रॉक सॉल्ट म्हणजे NaCl, त्याची पण व्हॅल्यू 2च येणार, Na प्लस आणि Cl मायनस आणि मोलॅलिटी 1 आहे. सो मित्रांनो हे तर दोन्ही सेम येणार आहेत. एक्स्ट्रीम केसेस या आहेत. जर डेल्टा TF याच्याशी प्रपोर्शनल आहे तर ह्या सोल्युशनचा म्हणजेच K4 FeCN6चा जो डेल्टा TF आहे तो सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त म्हणजे हे जर 0 डिग्री असेल आणि समजा 5, एक उदाहरण घ्या फक्त की सगळ्यात जास्त म्हणजे अगदी 5 डिग्रीनी डिप्रेस झाला. हा किती डिग्री डिप्रेस झाला? 5 डिग्री. तर याचा फ्रीजिंग पॉइंट काय होईल K4 FeCN6चा? इट विल बी -5. आणि सगळ्यात कमी I इंटू एम व्हॅल्यू कोणाची आहे? 1/1, म्हणजेच ती ग्लुकोज सोल्युशनची आहे. त्याची
आय इंटू एम कोलॅगेटिव्ह मोलिलिटी सगळ्यात कमी असल्यामुळे डेल्टा टी एफ सगळ्यात कमी होईल. असं इमॅजिन करा की त्याचा डेल्टा टी एफ फक्त 1 डिग्रीनीच कमी झाला आहे. डिप्रेशन इज ओनली बाय 1 डिग्री. सो टेम्परेचर असेल -1 डिग्री ग्लुकोजचं. C6H12O6 सोल्युशन. आता जर तुम्ही कंपॅरिझन केली की हे आहे -5 डिग्री सेल्सिअस आणि हे आहे -1 डिग्री सेल्सिअस, तर ह्या दोघांमध्ये हायर टेम्परेचर हे -1 आहे, नॉट -5. म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं आता की जेव्हा डेल्टा टी एफ म्हणजे डिप्रेशन जास्त असतं, 5 डिग्री आपण इमॅजिन केलं, तेव्हा फ्रीजिंग पॉईंट कमी होतो. आणि जेव्हा डिप्रेशन छोटं असतं तेव्हा ऍक्च्युअल फ्रीजिंग पॉईंट बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये मोठा असतो. सो हे नेहमी लक्षात ठेवा. इथं फिजिकल प्रॉपर्टी आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकमेकांशी कनेक्ट होत आहेत, मॅच होत नाहीत. म्हणजे कसं, हायर द कॉलिगेटिव्ह मोलॅलिटी हायर इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे डेल्टा टी एफ जास्त आहे. पण फिजिकल प्रॉपर्टी जी आहे याला आपण फ्रीजिंग पॉईंट असं म्हणू शकतो. हे जे लिहिलेत मी ते फ्रीजिंग पॉईंट लिहिलेत, पण फ्रीजिंग पॉईंट द लोएस्ट आहे. सो वाक्य कसं होईल, हायर कॉलिगेटिव्ह मोलॅलिटी हायर इज द डेल्टा टी एफ म्हणजे हायर इज द डिप्रेशन, लोअर इज द फ्रीजिंग पॉइंट. आणि त्याच्या उलट, लोअर द कॉलिगेटिव्ह मोलॅलिटी लोअर इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बट हायर इज द फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन कमी आहे म्हणून फ्रीजिंग पॉइंट जास्त झालेला आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. सो या क्वेश्चन मधला आन्सर जे आहे ते बी आहे, ग्लुकोज सोल्युशन. 1 मोलर ग्लुकोज सोल्युशन ज्याच्या डेल्टा टी एफ सगळ्यात छोटा आहे आणि म्हणून फ्रीजिंग पॉइंट त्याचा बाकीच्यांपेक्षा मोठा आहे. Let us move on to the next question. Conductivity of. Okay, by the way, या क्वेश्चनचं 56 चा आन्सर बी बॉम्बे आहे. 56 इकडे दाखवतो चा आन्सर बी बॉम्बे. 57 कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलर सोल्युशन. 0.01 molar NaCl solution is 0.000147 per ohm per centimeter. कंडक्टिव्हिटीचं युनिट पण तुम्हाला कळू शकतंय, पर ओहम पर सेंटीमीटर किंवा सिमेन्स पर सेंटीमीटर. आपण हे फिजिकल केमिस्ट्रीच्या प्रॉब्लेम्स डिस्कस केलं होतं की ते कशावर अवलंबून आहे. व्हॉट हॅपन्स टू दिस कंडक्टिव्हिटी इफ एक्स्ट्रा 100 ml वॉटर इज ऍडेड टू द अबो सोल्युशन. आता 100 ml वॉटर ऍड करताय म्हणजे तुम्ही डायल्युशन करताय, तर कंडक्टिव्हिटी नक्की कशाशी प्रपोर्शनल आहे, कॉन्सन्ट्रेशनशी का डायल्युशनशी, हे आपण डिटेल डिस्कस केलं होतं. मी रिवाइज करतोय, नीट ऐका. कंडक्टिव्हिटी जी आहे त्याला नॅशनल लेवल एक्झाममध्ये पेपरमध्ये कंडक्टिव्हिटी वर्ड येणार नाही. दे आर गोइंग टू यूज आयदर स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी वर्ड ऑर स्पेसिफिक कंडक्टन्स. सो स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी जी असते, जी आपल्या दृष्टीने कंडक्टिव्हिटी आहे, इट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन. कारण त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन अशी आहे, इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 cm³ ऑफ सोल्युशन. 1 cm³ म्हणजेच एका ml सोल्युशन मधला जो काही कंडक्टन्स असतो त्याला आपण कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. मग 1 ml सोल्युशनचा कंडक्टन्स कसा वाढवणार? डायल्युशन करून? नाही, डायल्युशन करू शकत नाही. व्हॉल्यूम शुड बी 1 cm³. मग तुम्ही त्याच्यात जास्त इलेक्ट्रोलाइट ऍड करा. सो इफ यू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ आयन्स per cm³ will increase and number of ions per cm³ increases. Obviously, conductivity increases. So conductivity is directly proportional to concentration. आणि याच्या बरोबर उलट असतं मोलार कंडक्टिव्हिटी किंवा त्यांच्या दृष्टीने इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी जी असते ती डायल्युशनशी प्रपोर्शनल असते. कारण तिथं कॉन्सन्ट्रेशन 1 मोल फिक्स असतं. मग त्याच्यातले आयन्स कसे वाढवतो आपण, तर डायल्युशन करू. सो ते डायल्युशनशी प्रपोर्शनल असते ती मोलार कंडक्टिव्हिटी, आणि जी कॉन्सन्ट्रेशनशी प्रपोर्शनल असते ती असते नुसती कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. तर मित्रांनो, इथे तुम्ही डायल्युशन केलेलं आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे, त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होईल बिकॉज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन वाढलं कंडक्टिव्हिटी वाढेल, कॉन्सन्ट्रेशन कमी कंडक्टिव्हिटी कमी होईल. इथं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय कारण तुम्ही डायल्युशन वाढवताय. So answer will be B, 57B. 58. The equivalent conductance of, बघा हे आपल्या दृष्टीने मोलार कंडक्टिव्हिटी असते ज्याला ते इक्विव्हॅलंट कंडक्टन्स म्हणतात,
ऑफ M/32 सोल्युशन ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड. आता याला थोडासा प्रॉब्लेम केव्हा होतो, जर ते डायबेसिक म्हणलं असतं आणि कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये दिलं असतं तर ते चालत नाही. कारण इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचा जो फॉर्म्युला असतो मित्रांनो तो असा असतो, इट इज लॅम्बडा इक्वल्स टू 1000 K अपॉन जे सी असतं. हे जे सी असतं हे कॉन्सन्ट्रेशन कंपल्सरी त्यांच्याकडे नॉर्मॅलिटीमध्ये लागतं, हे विसरू नका. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणतात त्याला, ते लॅम्बडा ई. आपण त्याला नुसतं लॅम्बडा म्हणतोय, आपल्याकडे काही वेगळा सिम्बॉल नाही आणि आपण ते मोलॅरिटी घेतो कॉन्सन्ट्रेशन, ते नॉर्मॅलिटीत घेतात. जर हे डायबेसिक ऍसिड असते तर दिलेल्या मोलर कॉन्सन्ट्रेशनला तुम्हाला दोन्ही मल्टिप्लाय करून मग ते नॉर्मॅलिटीमध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं आणि मगच सबस्टिट्यूट करावं लागलं असतं. पण ते मोनोबेसिक म्हणतात, लाईक ऍसिटिक ऍसिड, लाईक HCl, यात एकच H+ आहे, त्यामुळे त्याची मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी सेम असणार आहे. सो हे पहिले चेक करून घ्या की त्यांनी काही प्रॉब्लेम होणार नाहीये. पण अदरवाईज लक्षात ठेवा, नॅशनल लेवल एक्झामच्या दृष्टीने लॅम्बडा म्हणजे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स किंवा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी जी असते त्याच्यात या फॉर्म्युलामध्ये खाली जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते नेहमी नॉर्मॅलिटीमध्ये असतं. त्यामुळे दिलेल्या मोलॅरिटीला त्याच्या बेसिसिटीनी किंवा जर बेस असेल तर ऍसिडिटीनी मल्टिप्लाय करायचं, त्याला नॉर्मॅलिटी कन्वर्ट करायचं आणि मग सबस्टिट्यूट करायचं. एवढं विसरू नका. आत्ता इक्विव्हॅलंट कंडक्टन्स असं जरी त्यांनी म्हटलं असतं तरी आपण मोलार कंडक्टन्स घेऊ शकतो, कारण इथं मोनोबेसिक आहे, नॉर्मॅलिटी मोलॅरिटी सेम आहे. एनिवेज, पण आपल्याला काढायचं काय ते बघू आधी. द इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ सोल्युशन ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 8 Ω ऑफ सो मच कॉन्सन्ट्रेशन. त्यांनी ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं त्याचा इक्विव्हॅलंट कंडक्टन्स दिलाय 8 mho सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याकडचं जे युनिट आहे ते सिमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल असतं, किंवा तुम्हाला हे माहिती आहे की इट इज पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे जे पर ओहम आहे त्याच्याऐवजी त्यांनी मोह केलंय, एवढाच फरक लक्षात घ्या. सेंटीमीटर स्क्वेअर म्हटलंय, पर मोल ते म्हणणार नाहीत कारण कॉन्सन्ट्रेशन त्यांना मोलॅरिटीमध्ये एक्सपेक्टेड नाहीये लॅम्बडा इक्विव्हॅलंटसाठी. त्यांना ते नुसतं सेंटीमीटर स्क्वेअर म्हणायची पद्धत असते किंवा पर इक्विव्हॅलंट म्हणायची पद्धत असते, पर मोल म्हणत नाही. ते तुमच्यासाठी अजून एक महत्वाचं. सो या सगळ्याचा अर्थ एकच आहे, सिमेन्स म्हणजेच पर ओहम म्हणजेच मोह. तर एका ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं तुम्हाला M/32 कॉन्सन्ट्रेशनचं त्यांनी लॅम्बडा दिलाय 8 आणि इन्फायनाइट डायल्युशनचा लॅम्बडा दिलाय 400. बस आहे तुमच्यासाठी एवढं. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायला सांगितलंय. सो सगळ्यात पहिले तुम्ही काय काढणार तर अल्फा. अल्फा इज लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0, म्हणजे एका ठराविक कॉन्सन्ट्रेशनचा लॅम्बडा अपॉन इन्फायनाइट डायल्युशनचा म्हणजे 0 कॉन्सन्ट्रेशनचा लॅम्बडा. इन्फायनाइट डायल्युशन म्हणजेच 0 कॉन्सन्ट्रेशन. मी हे सोडवलेलं आहे. 58 जो आहे त्याच्यामध्ये आपण 8/400 करतोय. 8/400 चा आन्सर येते 0.02. याला अल्फा. आता तुमच्याकडे जो फॉर्म्युला असतो डिसोसिएशन कॉन्स्टंटचा तो असतो अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. आता ह्या अल्फाचे दोन फॉर्म असतात, 2 × 10⁻² किंवा 0.02. त्यातला 2 × 10⁻² वरती घ्या तुम्ही, म्हणजे त्याला स्क्वेअर करायला सोपं जातं. इंटू हे कॉन्सन्ट्रेशन जे दिलंय तुम्हाला ते त्यांनी 1/32 दिलंय. तुम्हाला ते M/32 चा अर्थ कळत नसेल तर ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन इज 1/32 मोलर असाच त्याचा अर्थ असतो. मागे पण एकदा मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. M/32 म्हणजेच 1/32. सो ते चक्क असंच असं लिहून घ्या 1/32. जर हे डायबेसिक ऍसिड असतं तर मी याला 2 मल्टिप्लाय केलं असतं, हे विसरू नका. अपॉन 1 मायनस अल्फा. आता हे जे आहे हे आता मी 0.02 घेणार. सो 1 मायनस 0.02 म्हणजे 0.98 आलं. मग मी 0.98 कशाला घेऊ, मी डायरेक्ट 1च घेऊ. कॅल्क्युलेशन सेक इट विल बी इझी. सो इट इज 4 × 10⁻⁻4 अपॉन मी हे 1च धरतोय इंटू 32. सो हे झालं 1/8 म्हणजे ते आलं 0.125 × 10⁻⁻4. 1/8 म्हणजे 0.125 हे लक्षात ठेवा. सो फायनल आन्सर इज 1.25 × 10⁻⁵. This is dissociation constant and this answer is A. I'm sorry, not A, D. So 58 चा आन्सर D आहे मित्रांनो. 1.25 × 10⁻⁵. So हे झालं क्वेश्चन नंबर 58. Let us move on to 59.
what will be the proportion of moles of metal copper is to nickel is to silver at cathode according to second law of Faraday. कॉपर, निकेल आणि सिल्वर काय प्रपोर्शन मध्ये कॅथोडला डिपॉझिट होतील असा क्वेश्चन आहे. सो तुम्हाला त्यांच्या व्हॅलन्सीज माहिती असणं आवश्यक असतं. या क्वेश्चनची रिक्वायरमेंट तेवढीच असते. ज्यांना व्हॅलन्सीज माहिती आहे त्यांना त्यांचं इक्विव्हॅलंट वेट काढता येतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हा प्रश्न मी 2 प्रकारे तुम्हाला शिकवू शकतो. कुठल्या मुलांना किंवा काही मुलांना त्याप्रमाणे कळेल, काही मुलांना ह्याप्रमाणे कळेल. सो मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवतो. ज्यांना जसं जमेल तसं शिकून घ्या. आता कॉपर, निकेल आणि सिल्वर जे आहे, कॉपरची व्हॅलन्सी 2 आहे. सो 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅरेडे, डिपॉझिट 1 मोल. निकेल पण सेम. आपण आता सगळीकडे सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इमॅजिन करतो आहोत. आता आम्हाला व्हॅलन्सी कशी कळणार? नॉर्मली ते कंपाऊंड देतात. जर कंपाऊंड दिलं नसेल तर मात्र तुम्हाला व्हॅलन्सी माहिती असणं याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याला जास्त एक्सपोजर असणं हेच दुसरं काही पर्याय उत्तर नाही. त्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम नजरेखालनं घाला म्हणजे तुम्हाला व्हॅलन्सीज पटापट लक्षात राहतील. सो 2 मोल्स इलेक्ट्रॉन म्हणजेच 2 फॅरेडे, डिपॉझिट्स 1 मोल. आणि तिसरं आहे सिल्वर. सिल्वरची 1 असली पाहिजे. तुम्हाला काही कंपाऊंड माहिती असली पाहिजे. NiCl2, CuCl2, AgCl. त्याच्यावरून तुम्हाला त्याची व्हॅलन्सी इमॅजिन करता येते. Ag. सो इथं 1 मोल इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच 1 फॅरेडे, डिपॉझिट्स 1 मोल. सो 2 फॅरेडे, कारण सगळीकडे तुम्ही 2 फॅरेडे घेतलं इलेक्ट्रिसिटी, तर इथं पण 2 फॅरेडेला किती डिपॉझिट होईल ते बघा. सो दॅट इज 2 मोल. सो याचा अर्थ असा झाला की जेव्हा सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी तिघांमधनं पास केली जाईल, तिघांच्या सोल्युशन मधनं, तेव्हा ह्याचं 1 मोल, याचा 1 मोल आणि ह्याचे 2 मोल डिपॉझिट होतील. सो रेशो विल बी 1:1:2, 1:1:2. अँड दॅट आन्सर इज A. काहींना हे समजत नसेल तर आपण इक्विव्हॅलंट वेटवरनं इमॅजिन करू शकतो. पण तरी देखील व्हॅलन्सी माहिती असण्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला व्हॅलन्सी माहितीच पाहिजे याची. म्हणजे काय की मला कॉपरची व्हॅलन्सी जर 2 आहे हे माहिती आहे, तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर किती असेल तर इट्स ॲटॉमिक वेट. आपण ॲटॉमिक वेट समजा A नी दाखवलं. ॲटॉमिक वेट ऑफ कॉपर बाय 2. इक्विव्हॅलंट वेट ऑफ निकेल जर असेल तर ते त्याचा ॲटॉमिक वेट बाय 2, कारण व्हॅलन्सी 2. आणि इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर जर असेल तर त्याचं ॲटॉमिक वेट हेच इक्विव्हॅलंट वेट. इक्विव्हॅलंट वेट सेम ॲज व्हॅलन्सी, कारण ॲटॉमिक वेट डिवाइड बाय 1 होईल, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला अजून एक नॉलेज माहिती असेल की 1 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑलवेज डिपॉझिट्स इक्विव्हॅलंट वेट. सो 1 फॅरेडे जर इक्विव्हॅलंट वेटने डिपॉझिट होत असेल तर 1 फॅरेडे विल डिपॉझिट A/2 ऑफ कॉपर. निकेलचं परत A/2 आणि याचं A डिपॉझिट होईल. A म्हणजे ॲटॉमिक वेट आहे त्यांचं, हे लक्षात घ्या. सो त्यांचं जे रेशो असेल डिपॉझिशनचा, इट विल बी 1:1:2. So whichever way you want to connect, 1 Faraday will deposit this and this. याच्या 1 Faraday किती A/2, याच्या 1 Faraday किती A/2 आणि याचा A. रेशो काढला तर 1/2:1/1 म्हणजे 1:1:2. सो मित्रांनो, हे तुम्ही असं करा किंवा तसं करा, फक्त लक्षात ठेवा याच्यात मेन पॉईंट काय असतो की क्वांटिटी सेम पाहिजे. तुम्ही क्वांटिटी वेगवेगळी पास ऑन करत असाल तर तुमचा रेशो कधीच मॅच होणार नाही. क्वांटिटी सगळीकडे सेमच पास केली पाहिजे इलेक्ट्रिसिटीची, तर किती रेशो त्यांचा डिपॉझिट होईल असा प्रश्नाचा अर्थ असतो. सो 59चा आन्सर A आहे. आपण आता याच्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. फॉर द रिएक्शन twice N2O5 गिव्हिंग 4NO2 plus 5O2 इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2, 60 क्वेश्चन आहे हा माझ्याकडे, तुमचा नंबर चेक करून घ्या. फॉर द रिएक्शन आयदर NEETच्या मुलांचा नंबर वेगळा असेल किंवा JEEच्या मुलांचा नंबर वेगळा असेल.
For the reaction twice N2O5 giving 4 NO2 plus 5 O2, if the concentration of NO2 increases by 5.2 into 10 raised to minus 3 molar in 100 seconds, then rate of reaction is. आता लक्षात घ्या, त्यांनी इन्क्रीज किती झालाय ते दिलंय, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन NO2 चं. हा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 इन्क्रीज बाय सो मच कॉन्सन्ट्रेशन आणि त्याला लागणारा टाइम दिलाय 100 सेकंड आणि ओव्हरऑल रिएक्शनचं तुम्हाला रेट विचारलाय. सो तुम्हाला ओव्हरऑल रिएक्शनचा रेट इन टर्म्स ऑफ NO2 लिहिता येतो का? सगळ्यांच्याच टर्म्स मध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतो. त्याचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत त्यांनी त्याला डिव्हाइड करून आपण तो लिहू शकतो. सो ऍव्हरेज रेट इज नथिंग बट, रिएक्शन अशी आहे, ट्वाइस N2O5 गिव्हिंग 4 NO2 plus 5 O2. So rate of overall reaction will be either can be written as minus 1 by 2 delta N2O5 by dt, म्हणजे change in concentration of N2O5 in जे काय टाइम दिला असेल इन स्टिप्युलेटेड टाइम मल्टिप्लाइड बाय 1/2 कॅन गिव्ह यू रेट. और आता हा प्रोडक्ट आहे, सो प्लस 1/4 ऑफ डेल्टा NO2 by dt डेल्टा टी, जे काय इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन आहे NO2 चं इन दॅट स्टिप्युलेटेड टाइम divided by time change multiplied by 1/4 will give you overall rate, or 1/5 delta O2 by delta T, जो काही चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन आहे O2 चा तो डिवाइड बाय त्याला लागणारा टाइम मल्टिप्लाइड बाय 1/5 केलं की तुम्हाला मिळेल ओव्हरऑल रिएक्शनचा रेट. मला आता हवा आहे NO2 च्या टर्म्स मध्ये, त्याने NO2 ला बदलणारं कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि त्याला लागणारा टाइम पण दिलेला आहे. सो rate of reaction will be equal to 1/4 of, त्यांनी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 5.2 into 10 raised to minus 3 molar upon time required is 100 seconds. आणि हे कॅल्क्युलेट केल्यावर आन्सर येत आहे 1.3 इंटू, हे पण मी कॅल्क्युलेट केलं 1.3 into 10 raised to minus 5. येस, तो जो कॉन्सन्ट्रेशन दिला होता तो मोलॅरिटी मध्ये होता, तर मोलॅरिटी म्हणजे मोल्स पर लिटर आणि खाली पर सेकंद आहे म्हणून ते पर सेकंद गेलं. सो मोल्स पर लिटर म्हणजेच मोलर पर सेकंद. लक्षात ठेवा, रेटचं युनिट कधीही बदलत नाही, कुठल्याही ऑर्डरची रिएक्शन असो, रेटचं युनिट इट्स ऑलवेज मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर DN³ पर युनिट टाइम, म्हणजेच पर सेकंद किंवा पर मिनिट किंवा पर आवर, हे युनिट कायम सेम असतं. So answer for question number 60, answer for question number 60 is A. So 60 questions answer तुम्ही A लिहिलं असेल. आपण आता 61 क्वेश्चन चालू करूया. युनिट ऑफ K फॉर थर्ड ऑर्डर रिएक्शन. असं कुठल्याही ऑर्डर रिएक्शनचं जर तुम्हाला त्यांनी युनिट ऑफ K विचारला तर मी तुम्हाला युनिट ऑफ K चा एक फॉर्म्युला लिहून दिला होता, तो लक्षात ठेवा, मोल्स पर लिटर रेस टू 1 minus n पर सेकंड असं जनरली असतं, अदरवाईज पर युनिट टाइम म्हणा, बिकॉज इट कॅन चेंज समटाइम्स पर सेकंड, पर मिनिट, पर आवर याच्यापर्यंत जाऊ शकतं ते, पण नॉर्मली पर सेकंद. इथं आन्सरमध्ये पर सेकंद आहे तर आपण पर सेकंड घेऊया. नाउ इफ व्हॅल्यू ऑफ n थर्ड ऑर्डर म्हणले त्यांनी इज 3, सो इट इज -2, सो इट इज मोल्स पर लिटर रेस टू -2 पर सेकंड. सो आन्सर विल बी A. तर हे ऍक्च्युअली हे लिटर स्क्वेअर पर मोल स्क्वेअर पर सेकंड असं खरं म्हणजे युनिट लिहिले. थर्ड ऑर्डरचं युनिट, पण त्यांनी हे डायरेक्ट असंच असं दिलंय ऑप्शन ए मध्ये. सो 61 क्वेश्चन हॅज आन्सर A. Half-life of a reaction is found to be inversely proportional to the cube of initial concentration. हा next question आहे 62. Cube of initial concentration. The order of reaction is. हा पण सोपा क्वेश्चन आहे, याच्यात फार काही अवघड क्वेश्चन काही नाहीये. याचं कारण सांगतो. त्यासाठी तुम्हाला मी जसं युनिट ऑफ K चा एक फॉर्म्युला दिला होता तसं एक हाफ लाईफचा पण दिला होता आपल्या फिजिकल केमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये. तो हा फॉर्म्युला होता, N इज ऑर्डर.
So half-life period is directly proportional to the 1 upon a raised to, a is initial concentration, n minus 1. आता जर त्यांनी n minus 1 ची व्हॅल्यू, कारण त्यांनी कसं म्हटलंय बघा, हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रिएक्शन इज फाउंड टू बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ए क्यूब म्हणले ते. म्हणजे n minus 1 ची व्हॅल्यू आली 3, ही म्हणजे n ची व्हॅल्यू आली 4. सो रिएक्शन इज फोर्थ ऑर्डर. रिएक्शन इज फोर्थ ऑर्डर. सो या क्वेश्चनचं 62चं आन्सर जे आहे ते आहे सी, 4. हे तुम्हाला वाक्याचा अर्थ कळला पाहिजे. वाक्य बघा कसं आहे. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रिएक्शन इज फाउंड टू बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणून खाली लिहिलंय, टू द क्यूब ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. टू द क्यूब ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ए म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सो ए क्यूबशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. हा फॉर्म्युला ऍक्च्युअल हा आहे, म्हणजे n minus 1 ची व्हॅल्यू आली 3, म्हणून n ची व्हॅल्यू आली 4. सो दिस इज फोर्थ ऑर्डर रिएक्शन असं त्यांना म्हणायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. अमंग CX बॉन्ड, X आहे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, द करेक्ट बॉन्ड एनर्जी ऑर्डर इज. आता करेक्ट बॉन्ड एनर्जी जी आहे, बॉन्ड एनर्जी कोणाची जास्त असते? जो सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे. साधा विचार करा की हे सगळं डिपेंडंट आहे. हा कार्बन आहे, हा त्याच्याबरोबर फ्लोरीन आहे. कार्बन, क्लोरीन, कार्बन, ब्रोमीन, कार्बन, आयोडीन. सो तुमच्या काय लक्षात आलं की ॲज यू मूव डाऊन फ्रॉम फ्लोरीन टू क्लोरीन टू ब्रोमीन टू आयोडीन, bond length goes on increasing. Since bond length goes on increasing, the overlapping goes on decreasing, and hence bond becomes weaker and weaker. So याची bond energy सगळ्यात कमी असेल आणि याची bond energy सगळ्यात जास्त असेल. त्याच्या खालोखाल आहे CCl, मग CBr आणि मग CI. सो आता जी इथं तुम्हाला ऑर्डर दाखवायची आहे त्याच्यात सगळ्यात जास्त बॉन्ड एनर्जी CCl बॉन्डची असेल. इट विल हॅव हायर बॉन्ड एनर्जी बिकॉज its bond length is shorter as compared to CBr and CI bond, and hence it has got more overlapping and stronger the bond. So bond strength मध्ये हे जास्त आहे, रिएक्टिव्हिटी मध्ये हे जास्त आहे. हा बॉन्ड जास्त रिएक्टिव्ह किंवा इझिली ब्रेक होणारा असेल. So be careful while answering such questions what is exactly asked, whether they are asking you bond strength or whether they are asking you the reactivity. So right now they are asking you bond strength in terms of bond energy. याची बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात जास्त आहे, म्हणून त्याला ब्रेक करायला सगळ्यात जास्त बॉन्ड एन्थॅल्पी लागेल. सो बॉन्ड एनर्जी ऑर्डर विल बी A, 63A. $64 आहे. हा पण इझी क्वेश्चन आहे. व्हॉट आर द रिएजंट्स अँड रिएक्शन कंडिशन्स यूज फॉर कन्व्हर्जन ऑफ इथाइल क्लोराइड टू इथाइल नायट्राइड. आता इथाइल क्लोराइड टू इथाइल नायट्राइड जे आहे हे मी पुसतोय. सो एक गोष्ट लक्षात घ्या, इथाइल क्लोराइड टू इथाइल नायट्राइड म्हटलेलं आहे. मी तुम्हाला त्यासाठी एक जनरल पहिले रिएक्शन दाखवतो. जेव्हा तुम्ही हे Na+ ONO- असं घेता, त्याला सोडियम नायट्राइड असं म्हणतात. नीट त्याचं बॉन्डिंग चेक करा. ऑक्सिजनवर मायनस चार्ज. सो तो NO2- आयन ते पुस्तकात दाखवत जरी असले तरी, ते पुस्तकात जरी दाखवत असले तरी ऍक्च्युअली तो कन्व्हिनियन्स आहे लिहिण्याचा, बट ऍक्च्युअली इट इज ONO- आहे. सो निगेटिव्ह चार्ज इज ऑन ऑक्सिजन अँड नॉट ऑन नायट्रोजन. नायट्रोजन विल नेव्हर कॅरी निगेटिव्ह चार्ज. आणि हा KNO2 जो असतो तो असा असतो.
सो ते लिहिताना तुम्ही असं लिहिता कन्व्हिनियन्स म्हणून, किंवा याला तुम्ही NaNO2 लिहिता, बट ऍक्च्युअली इट इज NaONO. आणि मग या दोन्ही रिएक्शन मध्ये अटॅक टेक्स प्लेस फ्रॉम O टू फॉर्म RONO, आणि ह्याला म्हणतात अल्किल नायट्राइट. हे विसरू नका. जर याची रिएक्शन सिल्व्हर नायट्राइट बरोबर झाली तर मात्र हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो स्ट्रॉंग. यांचा जर का आयोनिक नसतो, त्यामुळे अटॅक टेक्स प्लेस फ्रॉम नायट्रोजन, बॉन्ड फॉर्म्स विथ नायट्रोजन फर्स्ट अँड देन धिस बॉन्ड ब्रेक्स, आणि मग याच्यात तयार होणारं जे कंपाऊंड असतं त्याला नायट्रो अल्केन असं म्हणतात. इट इज डिफरंट. हे नायट्रो अल्केन आहे आणि हे अल्किल नायट्राइट आहे. सो मित्रांनो लक्षात घ्या, ही दोन्ही कंपाऊंड वेगवेगळी आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीजही वेगवेगळ्या आहेत. सो दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. त्यांनी तुम्हाला आता इथाइल नायट्राइट विचारलेलं आहे. सो इथाइल नायट्राइट बनवायचं म्हणजे इथं R ग्रुप मला C2H5 घ्यायचा आहे. म्हणजे मला इथं इथाइल क्लोराइड पासून त्यांनी रिएक्शन स्टार्ट करायला सांगितले. तर आय हॅव टू आयदर स्टार्ट विथ सोडियम नायट्राइट और पोटॅशियम नायट्राइट. गंमत म्हणजे त्यांनी दोन्हीही ऑप्शन दिलेत A आणि B मध्ये, नीट चेक करा. पण गंमत अशी आहे की B ऑप्शन जो आहे तो NaNO2 HCl दिलाय, अँड दॅट पर्पज ऑफ NaNO2 HCl इज टू प्रिपेअर HNO2. तर NaNO2 ची रिएक्शन ह्याच्याबरोबर होणारच नाही अल्किल हॅलाइड बरोबर, त्याची रिएक्शन HCl बरोबर होईल टू फॉर्म नायट्रस ऍसिड, आणि मग नायट्रस ऍसिडची रिएक्शन अल्किल हॅलाइड बरोबर होणार नाही. ते तुम्ही लक्षात ठेवा की अमाइन बरोबरची रिएक्शन. सो इथं ऑप्शन ए घ्यायचा आहे आपल्याला, KNO2 किंवा NaNO2 पैकी. आता KNO2 घ्या, कारण NaNO2 बरोबर त्यांनी HCl दिले म्हणून तो ऑप्शन चालणार नाही. KNO2 इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल ऍज अ सॉल्व्हेंट, हे लक्षात घ्या. त्यांनी NaNO2 आणि इथेनॉल दिलं असतं तरी मी ते सिलेक्ट केलं असतं. त्यांनी NaNO2 आणि HCl दिलंय मित्रांनो. सो दॅट इज गोइंग टू प्रोड्यूस HNO2. नायट्रस ऍसिडच्या अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्शन नसते, अमाइन बरोबर असते टू फॉर्म अल्कोहोल. सो इथं आन्सर होणार आहे 64चं A. डी का नाही होणार ते तुम्हाला कळलं, कारण डी मध्ये नायट्रो अल्केन तयार करेल सिल्वर नायट्राइट बरोबर, आणि आपल्याला अल्किल नायट्राइट बनवायचं आहे. दॅट्स वाय 64 हॅज आन्सर A. ना क्लोरोबेन्झिन इज डॅश रिएक्टिव्ह दॅन बेन्झिन. तो बेन्झिनपेक्षा कमी रिएक्टिव्ह आहे का जास्त रिएक्टिव्ह आहे हे तुम्हाला बघायचं आहे. Towards electrophilic substitution and directs the incoming electrophile to the dash position. तुम्हाला रिएक्शन वरनं कळलं असेल की हॅलो ऑरेंजच्या रिएक्शन सगळ्याच ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहेत. सो ऑब्व्हियसली ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप कोण असतो? जो ऍक्टिव्हेटिंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग कंपाऊंड्स मस्ट बी मोर रिएक्टिव्ह दॅन बेन्झिन टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. पण इथं तसं नाहीये, हे एक्सेप्शनल केस आहे हॅलो ऑरेंजची. मी तुम्हाला दाखवतो का असं होतं ते. नॉर्मली हे फिक्स असतं की जर मी याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लावला तर तो मोर रिएक्टिव्ह असतो बेन्झिनपेक्षा, आणि तो ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग असतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये. आणि जर मी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावला ह्याला तर तो बेन्झिनपेक्षा लेस रिएक्टिव्ह होईल, आणि तो नॉर्मली मेटा डायरेक्टिंग असतो. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज ऑलवेज मेटा डायरेक्टिंग. हॅलो ऑरेंजची केस थोडी वेगळी आहे. काय वेगळी आहे? हॅलोजन मध्ये एक प्रॉब्लेम असा आहे, कुठलाही जनरल हॅलोजन घ्या किंवा त्यांनी स्पेसिफिक काही केलंय का? क्लोरोबेन्झिन म्हणले तर आपण क्लोरोबेन्झिन बद्दलच बोलूया. क्लोरोबेन्झिनच्या केसमध्ये इट इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो इट्स गोइंग टू विड्रॉ इलेक्ट्रॉन फ्रॉम द रिंग बाय निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, मायनस आर इफेक्ट. ऍट द सेम टाइम इट विल डोनेट इलेक्ट्रॉन बाय प्लस आर इफेक्ट. आणि तुम्ही त्या हॅलो ऑरेंज मधल्या ते इकडे गेलेली इलेक्ट्रॉन तर इकडे गेली, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, ती इलेक्ट्रॉन तर इकडे शिफ्ट होईल, इकडे निगेटिव्ह चार्ज येईल. हे स्ट्रक्चर्स बघितली असतील, मी काय सगळी दाखवणार नाही. मग ही इकडे आली की हे इकडे जाईल. अशी 5 स्ट्रक्चर मी काढू शकतो आता, पण आपल्याकडे त्याची गरज नाही वाटत मला. पुस्तकात आहेत हे स्ट्रक्चर सगळी. मग परत हे इकडे गेलं की इकडे येईल निगेटिव्ह चार्ज. मुद्दा काय की निगेटिव्ह चार्ज विल बी प्रेझेंट ऑन ऑर्थो अँड पॅरा बिकॉज ऑफ इट्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस आर इफेक्ट.
इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. फक्त इथं प्रॉब्लेम असा आहे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्टमुळे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्सना ऍक्टिव्हेट करतो, त्यामुळे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, यात तर काही शंका नाही, हे तुमच्या लक्षात आलं असतं. पण हॅलो अरेंजच्या केसमध्ये हे दोन्ही इफेक्ट एकमेकांना अपोज करतात आणि हे विसरू नका की इन केस ऑफ हॅलो अरेंज नॉर्मली रेझोनन्स इफेक्ट इज स्ट्रॉंगर दॅन इंडक्टिव्ह. नॉर्मली रेझोनन्स इफेक्ट इज स्ट्रॉंगर दॅन इंडक्टिव्ह, बट नॉट इन केस ऑफ हॅलो अरेंज. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त असल्यामुळे इन केस ऑफ हॅलो अरेंज -R इज फाउंड टू बी स्ट्रॉंगर दॅन +R. म्हणजे त्याची ऍक्टिव्हेटिंग पॉवर इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर पेक्षा त्याची इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे डिऍक्टिव्हेटिंग पॉवर ही जास्त असते. त्यामुळे हा ग्रुप जो आहे हा डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे आणि हा डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप असल्यामुळे टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन त्याची रिॲक्टिव्हिटी बेन्झीनपेक्षा नेहमी कमी असते, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या इफेक्टनी जे इलेक्ट्रॉन पेअर देण्याचा प्रयत्न होतो ऑर्थो आणि पॅराला, इलेक्ट्रॉन रिच बनवायचा प्रयत्न होतो, तर ह्या इफेक्टनी तिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करण्याचं काम केलं जातं बिकॉज ऑफ -I इफेक्ट, आणि म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी ही बेन्झीनपेक्षा कमी होते. पण जी काय इलेक्ट्रॉन रिचनेस आहे, जो काही निगेटिव्ह चार्ज येतो कुठल्या पोझिशनला येतो, तो ऑर्थो आणि पॅराला, दॅट्स वाय इट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. पण तो आहे डिऍक्टिव्हेटिंग बिकॉज -I इज स्ट्रॉंगर दॅन +R. सो ही स्पेशल कॅटेगरी आहे. सो टोटल 3 कॅटेगरीचे कंपाऊंड्स तुम्ही 11वी-12वी मध्ये ऑब्झर्व करता. एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे जिथं OH, OR, NH2, NHR किंवा NR2 नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप, असे सगळे ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतील आणि ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतील. दुसरी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे नायट्रो ग्रुप, कार्बॉक्झिलिक, अल्डिहाइड, कीटोन, ईस्टर, हे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. आणि नायट्रो ग्रुप महत्वाचा, सगळ्यात स्ट्रॉंग तो नायट्रो ग्रुप, ही सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग किंवा डिऍक्टिव्हेटिंग आहेत आणि त्याच्यामुळे ते मेटा डायरेक्टिंग असतात. सो विड्रॉइंग म्हणलं की मेटा डायरेक्टिंग, डोनेटिंग म्हणलं की ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. डोनेटिंग म्हणजेच ऍक्टिव्हेटिंग, विड्रॉइंग म्हणजे डिऍक्टिव्हेटिंग, आणि ते आहेत मेटा डायरेक्टिंग. आणि जी तिसरी कॅटेगरी आहे हॅलो अरेंजची, दे आर डिऍक्टिव्हेटिंग बट स्टील ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, हे लक्षात घ्या. सो इट्स अ स्पेशल कॅटेगरी कॉल्ड ॲज डिऍक्टिव्हेटिंग बट ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. सो डिऍक्टिव्हेटिंग असल्यामुळे त्यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती बेन्झीनपेक्षा कमी आहे, पण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग त्याच वेळेला ते आहेत. म्हणून या 65 क्वेश्चनचा आन्सर बी बॉम्बे आहे. दे आर लेस रिॲक्टिव्ह दॅन बेन्झीन अँड स्टील दे आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे 66, फॉर्माल्डिहाइड वॉज ट्रीटेड विथ रिएजंट X. द प्रोडक्ट फॉर्म अपॉन हायड्रॉलिसिस in the presence of acid gives ethanol. So फॉर्माल्डिहाइड पासून इथेनॉल मिळालेला आहे मित्रांनो. 65चा आन्सर बी. पुढचं 66 घेतो मी. फॉर्माल्डिहाइड पासून इथेनॉल मिळतंय, त्यांना रिएजंट पाहिजे की काय वापरल्याने फॉर्माल्डिहाइड पासून इथेनॉल मिळेल, प्लस समथिंग गिव्स यू इथेनॉल. पहिली गोष्ट लक्षात घ्या की इथं एक कार्बन आहे, इथेनॉलमध्ये 2 कार्बन आहेत. तो अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. नॉर्मली अल्डिहाइड पासून अल्कोहोल पर्यंत जायचं झालं तर देर आर 2 मेथड्स. वन इज रिडक्शन, when you add 1H to this carbon, 1H to oxygen, double bond becomes single bond. But in reduction case, number of carbon atoms should remain same. So formaldehyde पासून जर तुम्हाला रिडक्शनने अल्कोहोल बनवायचं असेल तर ते एक कार्बन असलेलंच अल्कोहोल बनेल अँड दॅट इज मिथेनॉल. पण मित्रांनो इथे कार्बन ॲटम्स 2 आहेत, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हॅव इन्क्रीज. सो नॉर्मली इन अवर सिलेबस वी यूज 2 रिएजंट्स टू इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. एक आहे सायनाइड म्हणजे पोटॅशियम सायनाइड, but that reacts with alkyl halide, not with alcohol or not with aldehyde. And second, Grignard. So तुम्ही जर आपलं स्टेटमेंट आठवलं तर formaldehyde plus Grignard gives primary alcohol. So it matches with this. Formaldehyde मध्ये आहे 1 कार्बन, Grignard किती कार्बनचा असेल माहिती नाही समजा, आणि फायनल कंपाऊंड मध्ये प्रायमरी अल्कोहोल मध्ये किती कार्बन आहे 2. So Grignard should send how many carbon atoms so that total will become 2. Obviously answer is 1. So 1 कार्बनचा ग्रिग्नार्ड मी इथं घ्यायला पाहिजे, CH3MgI, so that this alkyl group will attach over here, MgI will go to this and this will become single bond OH. So it is CH3 CH2 OH and that is ethanol. So Grignard
आणि KCl हे दोन रिएजंट लक्षात ठेवा टू इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द चेन. जर हे फॉर्मॅल्डिहाइडचं मिथेनॉल झालं असतं तेवढेच कार्बन असते तर मग मी रिडक्शन हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा सोडियम अमाल्गम इन प्रेझेन्स ऑफ वॉटर हे कंडिशन वापरले असते. सो आता याचा आन्सर सी घ्या. क्वेश्चन 66C. 67 आता 67 जो क्वेश्चन आहे तोही ग्रिग्नार्डवरतीच आधारित आहे मित्रांनो. ग्रिग्नार्डच्या ज्या रिॲक्शन्स आपण बघतो त्यात आपण असं म्हणतो की ग्रिग्नार्ड रिॲक्शन्स आर ऑलवेज कॅरिड आउट इन ड्राय इथर. वाय? बिकॉज as soon as it comes in contact with moisture it gets decomposed. किंवा when it comes in contact with proton donating compounds like alcohol is there, like amine is there, hydrogen cyanide is there, or terminal alkynes are there. So in all these compounds, in presence of all these compounds, Grignard gets decomposed and forms corresponding hydrocarbon by accepting proton from all these compounds. Means alcohol can supply a proton donating compound बनतो, amine can supply a proton, or terminal alkyne can supply a proton. So आणि water of course can supply a proton. So Grignard मध्ये हे लक्षात ठेवा त्याची रिॲक्शन पाणी किंवा अल्कोहोल किंवा अमाइन आहे, प्रायमरी अमाइन किंवा टर्मिनल अल्काइन हे जर असतील तर दे आर गोइंग टू सप्लाय H टू धिस अल्किल ग्रुप. म्हणून यांना R' म्हटलं. आणि दिस विल गेट हायड्रोजन टू फॉर्म हायड्रोकार्बन. And this MgX will get this remaining part, either OH you can call, or OR' or this NHR' or C triple bond CR'. This part, remaining part will get attached to Mg. So you are going to get either MgXOH or OR'. OH attached will किंवा OR' will किंवा NHR attached will किंवा C ट्रिपल बॉन्ड CR'. सो मुद्दा काय की तुम्हाला जी कंपाऊंड दिलेली असतात की अल्कोहोल किंवा अमाइन त्यांच्याकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. तुमचं लक्ष गेलं पाहिजे ग्रिग्नार्डमध्ये. ग्रिग्नार्डचा जो अल्किल ग्रुप आहे त्याचा हायड्रोकार्बन तयार व्हावे. जसं या रिॲक्शन मध्ये C6H5MgBr आहे, फिनाइल ग्रुप आहे मित्रांनो हा, प्लस मिथेनॉल आहे. सो नाव दिस इज गोइंग टू सप्लाय H. So this C6H5 phenyl group will take up this H to form C6H6 benzene plus MgBr. हा MgBr आणि त्याला हा OCH3 पार्ट जाऊन अटॅच होईल. So in this particular question answer is A. So 67 questionचा आन्सर आहे A, benzene. So I hope you have understood this question. फुल पोर्शन टेस्टचा ऍडव्हान्टेज असा आहे मित्रांनो डिस्कस करताना की तुम्हाला बऱ्याच जो पार्ट जो आपल्या नोट्समध्ये पण थोडा रिवाइज व्हायचा राहिला आहे तोही रिवाइज होतो आहे. दॅट्स अ गुड थिंग. म्हणून मी हा प्रयत्न चालू केला आणि काही मुलांची डिमांड पण होती की फुल पोर्शन टेस्ट डिस्कस करा म्हणून. निओपेंटिल अल्कोहोलची सल्फ्युरिक ऍसिड बरोबरची रिॲक्शन त्यांनी घेतलेली आहे. सो सल्फ्युरिक ऍसिड वेन ट्रीटेड विथ अल्कोहोल द रिॲक्शन इज डिहायड्रेशन. एव्हरीबडी शुड नो. सल्फ्युरिक ऍसिड ऍक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. फक्त निओपेंटिल अल्कोहोलमध्ये रिअरेंजमेंट शिवाय डिहायड्रेशन पॉसिबल नाही. कारण इथं बघा काय होतं. मला काय म्हणायचं ते दाखवतो तुम्हाला. इथं हा अल्फा कार्बन आहे. नॉर्मली हाऊ डू वी कॅरी आउट डिहायड्रेशन? OH फ्रॉम अल्फा and H from beta, but there is no hydrogen on beta. So suppose if they give you one of the options, cannot be possible. Some students may write down that option, but you should know it is taking place by using rearrangement process. So first step, this will abstract H plus from sulfuric and becomes good living group now.
oxygen carrying positive charge cannot handle that positive charge, so oxygen will take up this electron pair between carbon and oxygen with itself and will leave as water, and this CH2 will get now positive charge. Once this CH2 gets positive charge, the adjacent carbon can become tertiary carbocation if this methyl group takes up this complete electron pair between carbon and methyl and will come there, will shift over this primary carbocation as methyl carbanion. So this is methyl ion shift. Both the electrons are present on this carbon, that's why this carbon is losing its electron and that's why it will get positive charge. So you will get more stable tertiary carbocation. This CH3 is now attached to this CH2. More stable. Now, last step should be that H plus which you have taken on loan should be returned back to the acid. So now this has got two beta carbons, beta 1, beta 2. So preferably H will be removed from that carbon which is carrying less number of hydrogen, means beta 1, so that you will get more substituted alkenes. So this bond will come over here and this will be given out as H plus. I'm sorry. So this H plus will be given out to the acid, or that water will take up that H plus to form H3O plus. So it is one and the same. And double bond will come over here to give you more substituted, tri-substituted, 1, 2 and this third alkyl group. Tri-substituted alkene. Answer or IUPAC name will be 2-methyl-but-2-ene. So answer is B, Bombay. 2-methyl-but-2-ene. So question number 68 has answer B, Bombay. Oh, okay. 68B. When a mixture of calcium benzoate and calcium acetate is dry distilled, the resulting compound is. This simple idea I have taught in organic videos. If you get calcium salts, how to write down original or how to write down final product, aldehyde and ketone. Suppose if I give you one calcium salt like this and another calcium salt like this. So what you have to just do, take alkyl group from one, take alkyl group from second and put C double bond O in between to give you a mixture of, to give you ketone from this mixture of two calcium salts. So one alkyl group from one calcium salt, another alkyl group from another calcium salt, and you get a mixed ketone or unsymmetrical ketone if they are two different. If they are same, you will get a symmetrical ketone. So in this particular case, one is calcium benzoate and another one is calcium acetate. आता बघा, calcium benzoate म्हणजे benzoic acid चा salt, C6H5COOH. So H is replaced now. This is twice Ca. This is calcium benzoate. Acetic acid is CH3COOH is replaced by Ca. But there are two such carboxylate ions required because calcium valence is +2. So take one group from here, one from here. So it will be C6H5 in between C double bond O and CH3 from there. Just now I have told you how to carry out the final product. So this is acetyl group attached to benzene. So you know this compound by the name acetophenone. It is this compound, methyl phenyl ketone or acetophenone. So answer for question number 69 is a D. Last question for this video. I think I will have to carry out one more video for this paper to finish. So I think there will be two videos for each paper. Last question, which one of the following pairs is not correctly matched? If you check cyanide, first one, Stephen's reduction, cyanides by SnCl to concentrated HCl will always give you aldehyde.
That reaction you will find in method of preparations of aldehydes. So that is Stephen's reduction. Okay. Then COCl, acyl chloride. Acyl chloride H2PD BaSO4 is a Rosenman reduction giving aldehyde. That is also correct. Option D, carbonyl group by Clemenson's reduction get converted to CH2 group, methylene group. That is Clemenson's reduction. That is also okay. We use 4 nascent hydrogen and 2 H2O will be given out. And one more such reaction should be Wolff-Kishner. So in Wolff-Kishner reduction, we first prepare its oxime and then we use KOH alkali in high boiling solvent like ethylene glycol, and then this is again converted to methylene group. But in option C, instead of giving methylene group, they are giving you CHOH. So that's why it's a wrong option. So question number 70, answer is C, because that is wrong answer, and they are asking you which is not correct. So option C is not correct. It should have been methylene group. So thank you guys. Immediately I will give you second video so that you will have connectivity for that paper.